भद्रावती नगर परिषद चुनाव के परिणामों की ओर सभी की निगाहें लगी हुई थी और शुरू से ही यहाँ पर त्रिकोणीय मुकाबला होने की बात कही जा रही थी। मगर जैसे बीते अनेक वर्षों से यहाँ पर शिवसेना का कब्जा था और इस बार भी इस चुनाव में शिवसेना ने एक भारी उलटफेर करते हुए एक बड़ी जीत हासिल की। इस दौरान सुबह से ही सिटी प्रतिनिधि जावेद शेख वहाँ पर मौजूद थे और लगातार हम तक जानकारी पहुँचा रहे थे, जहाँ शिवसेना के प्रफुल्ल चटकी ने नगराध्यक्ष पद के लिए जीत हासिल की। इस मौके पर सिटी प्रतिनिधि जावेद शेख ने शिवसेना के विजयी नगराध्यक्ष उम्मीदवार प्रफुल्ल चटकी, शिवसेना के मुकेश जोतोड़े के साथ अन्य विजयी उम्मीदवारों से बातचीत की। प्रथमतः मी समस्त भद्रावतीकर मतदारांचे मी शतशः आभार मानतो की जो विश्वास त्यांनी शिवसेनेवर दाखवला, शिवसेनेच्या नगरसेवकांवर दाखवला, एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर दाखवला, मुकेश भाऊ जोतोडे यांच्या नेतृत्वावर दाखवला आणि जे इथली शिवसेनेची परंपरा आहे की स्थापनेपासून इथे जो शिवसेनेचा भगवा फडकत राहिला तो आज सुद्धा कायम ठेवला, त्याबद्दल मी प्रथमतः समस्त भद्रावती मतदारांचे आभार मानतो आणि जो विश्वास त्यांनी मला टाकला असा चांगला असा विकास या भद्रावती शहराचा करून दाखवेल आणि जो मतदारांनी आशीर्वाद रूपी जो माझ्यावर आशीर्वाद दिला मला, त्याबद्दल मी समस्त भद्रावतीकरांचे धन्यवाद मानतो। आज 2025 ची जी नगरपालिकेची निवडणूक झाली याच्यामध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक जे आहे ते शिवसेनेचे निवडून आले आणि ज्या पद्धतीने नगर परिषद भद्रावतीचा इतिहास होता की शिवसेनेची सत्ता एक हाती इथे होती, तर त्याच पद्धतीने आमचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार प्रफुल्ल भाऊ चटकी हे सुद्धा बहुमताने इथं विजयी झाले आहेत आणि त्याचसोबत 12 नगरसेवक सुद्धा या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तरी या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आणि आमचीच सत्ता आहे इथे आणि तरी एकनाथ शिंदे साहेब आमचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री तथागत उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने हा जो विजय हा इथे मिळालाय आणि साहेब स्वतः इथे येऊन सांगून गेले होते की भद्रावतीकरांचं विशेषतः शिवसेनेवरती प्रेम आहे आणि त्यामुळे हा जो विजय आम्हाला मिळालाय याचे आमचे जे नेतृत्व आहे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही लढवली, तर असे आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आम्ही शिवसेना परिवारातर्फे मनापासून धन्यवाद करतो आणि त्याच पद्धतीने भद्रावतीकरांचं आणि सगळ्या आमच्या नगरसेवक टीमचं जे विजय झाले ते जे थोड्या मतांनी थोडे पराभूत झाले त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद करतो आणि या ठिकाणी नगर विकास खातं विशेषतः शिंदे साहेबांकडे असल्यामुळं आमच्या ज्या कोणत्या नगरसेवकांचा पराभव सुद्धा झाला असेल तरी सातत्याने त्यांच्या वार्डामध्ये कार्य करत राहू आणि भविष्यामध्ये अजून यापेक्षा चांगला रिझल्ट आला पाहिजे, चांगले नगरसेवक निवडून आले पाहिजे यासाठी लक्ष देऊ आणि विशेषतः जे आम्ही मुद्दे निवडणुकीमध्ये बोललो होतो तर ते प्रामुख्याने ते काम आमच्या पक्षाकडून झाले पाहिजे, नगराध्यक्षांकडून झाले पाहिजे, सगळ्या नगरसेवकांकडून झाले पाहिजे। फक्त जिथे नगरसेवक निवडून आले तिथेच नाही तर ज्या ठिकाणी नगरसेवक आमचे पराभूत झाले त्या ठिकाणचे सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करू, कारण की शिंदे साहेबांनी सांगितलंय की सगळे जे प्रलंबित आपले रखडलेला विकास आहे भद्रावती शहराचा ते प्रामुख्याने काम झाले पाहिजे। परत एकदा मी भद्रावती शहरांचे व समस्त जनतेचे मनापासून आभार मानतो व धन्यवाद करतो की त्यांनी जो विश्वास आहे आणि जो इतिहास आहे तो इतिहास कायम राखला आणि परत एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या हातात सत्ता दिली, नगराध्यक्ष निवडून दिले, त्यासाठी मी धन्यवाद देतो। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ ऐसा सिंबल दिखा दो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माझे नाव प्रथम संदेश गिडा, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अ गटातून प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवार। धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि नमस्कार, मी देवेंद्र नानाजी गडपाले, प्रभाग क्रमांक 11 मधून अ गटामधून मी 80 मतांनी निवडून आलेला आहे आणि सर्व मतदाराचे मनपूर्वक आभार मानतो। शिवसेना धनुष्यबाण। मी फयाज इलियास शेख, प्रभाग क्रमांक 13, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मी निवडणूक जिंकलेलो आहोत। माझ्या प्रभागात मी जे काम करण्याचे सर्वांना आश्वासन दिले, मी त्या सर्व आश्वासनावर खरा उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन। समाजात आणि समाजाच्या बाहेरच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांमध्ये मी त्या सर्व समस्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। धन्यवाद। मी गौरव सुभाषराव नागपुरे, प्रभाग क्रमांक 7 मधून ब गटातून उमेदवारी लढवित होतो। मी स्वतः 121 मतांनी विजयी झालो। त्यानंतर माझ्या प्रभागातूनच ब गटाच्या उमेदवार वर्षाताई विनोदरावजी पडाव त्या देखील
42 मतांनी विजयी झाले. मी प्रभाग 1चा उमेदवार आहे महेश जीवतोडे. शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाईल. ज्या सगळ्या लोकांनी मला प्रभाग 1च्या सगळ्या लोकांनी जी मदत केली माझ्यासाठी दिवस रात्र, तर त्याचं मी खूप खूप मनापासून आभारी मानतो. मी सुधीर उद्धवराव सातपुते, प्रभाग 10चा उमेदवार. प्रभाग 10मधून अ गट आणि ब गट मिळून दोन्ही उमेदवार आम्ही विजयी झालो. मी सुधीर सातपुते आणि अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आमचे शिवसेनेचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी हे विजयी झाले आहेत. हर कदम का जैसे कि हम देख सकते हैं आज भद्रावती नगर पालिका जो बहुत उत्साह के साथ बने और इस समय बड़े उत्साह के साथ नागरिकों ने आनंद लिया. और आज देखने में ऐसा दिखा है कि आज नगर अध्यक्ष की जो विजय उम्मीदवार है वो एकनाथ शिंदे के प्रफुल्ल चटकी वो 10,304 मतों से चुन के आए. और उनके जो चाहने वाले वो बड़े बेसब्री से उनका इंतजार कर रहे हैं. और निवडणूक निर्णय अधिकारी ने अनुल जताड़े साहब ने उनको यानी विजय करके बताया गया है. CTV की भद्रावती जावेद की रिपोर्ट.